चला वळूया मैदानाच्या दिशेने. न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब आणि जेपी वॉरियर्स या दोन संघांमध्ये हा सामना आपण आता सुरू होताना बघतोय. दोन विजेत्या संघांमधला हा सामना आहे. दरम्यान आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाज सुद्धा मात्र सज्ज आहे. पहिला बॉल मॅचचा आपण पाहतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट पटकावण्याची संधी आणि हा पहिला विकेट पहिल्याच बॉलवर. प्रत्येक आउट होऊन माघारी परततोय. पहिल्याच बॉलवरती अगदी गोल्डन डकचा शिकार बनलाय. मॅचच्या पहिल्या बॉलवरती अगदीच आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची लिडिंग एज घेतली आहे. पॉईंटच्या फिल्डरने मात्र पकडलाय झेल आणि समाप्त होतोय प्रतीकचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. जागडे पाटील चषक, जागडे पाटील वॉरियर्स आणि श्रीनाथ ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आयोजित केली गेलेली ही स्पर्धा बघताय. विशेष सहकारी आहे ते श्रीनाथ ज्वेलर्सचे सर्व सन्माननीय साहिल भैया देवकर, त्याचबरोबर स्काय न्यूट्रिशन आमचे न्यूट्रिशन पार्टनर आहेत. अनेक असे आमचे सहकारी ज्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलं, त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, जिथे मात्र आपण जर पाहिलं तर दोन संघांमध्ये सध्या ही चुरस पाहायला मिळणार आहे. पण कालच्या दिवसातून सुद्धा आपण जर पाहिलं तर अनेक नामवंत असे संघ आज आपण जर पाहिलं तर प्रभादेवी अंतर्गत या परिसरातली स्पर्धा आपण पाहतोय. पण काल आपण जर पाहिलं तर खुल्या गटातील 8 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. आज सकाळच्या सत्रामध्ये ताई पॅकर संघाचे संघमालक अमरदादा परोळेकर यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यासाठी बरोबर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला विशेष सहकार्य राहिलं ते बंदूकवाला बॉईज संघाचं, त्याचबरोबर चेतनदादा कांबळे संस्थापक चकाचक दादर सोशल संस्था आणि त्याचबरोबर जयंतजी नटे माननीय जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर संघमालक सिंग पॅकर जुगनूभाई सिंग, तसेच क्षितिजी मोरे मालक ओम ऑप्टिशियन, त्यांच्या माध्यमातून मात्र सुद्धा खूप चांगलं सहकार्य आमच्या या स्पर्धेसाठी मात्र विशेष सहकार्य. दादर माहीम विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल, दमदार आमदार सन्माननीय श्री महेशदादा सावंत, तसेच रिया 11 संघाचे संघमालक मयूरजी गजने, निशिकांत भाई शिंदे, नगरसेवक प्रभाग क्रमांक 194 माहीम विधानसभा, त्यांचं सुद्धा खूप चांगलं योगदान आहे. श्री नूरभाई खान समाजसेवक, यांच्या माध्यमातून मात्र चांगली साथ या स्पर्धेला मिळाली आहे. तर सर्वांचा आभार. दरम्यान पुढचा बॉल आपण बघूया. नवीन फलंदाज आणि दरम्यान मात्र यावेळेला पुनश्च एकदा वाईड लाईन यॉर्करचा प्रयत्न होता. पंच मात्र काय निर्णय देतात आपल्याला बघावं लागेल. वाईट बॉलचा इशारा आलाय. पंच सतीश कुरूप सर आहेत स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि सन्मान्य किरणजीत तरळ यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आज आमच्या स्पर्धेला मात्र अमूल्य वेळातील वेळ काढून या ठिकाणी किरणजीत तरळ साहेबांनी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल किरणजीत तरळ साहेब आपलं मनपूर्वक आभारी असणार आहोत आणि त्यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. सध्या स्ट्राईकवर शुभम, नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज आला होता आशिष. याही वेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न, यष्टीरक्षकाच्या हाताला घासून मात्र बॉल पाठीमागच्या बाजूला गेलाय. एकेरी धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये. तिकडे मात्र मला वाटतं थोडीशी दुखापत झाली आहे यष्टीरक्षकाच्या हाताला. काही फर्स्ट एड किट जर झाली होती. पहिल्याच बॉलवर प्रतीक उर्फ पांडी हा तंबूच्या आसऱ्याला परतला होता कॅचच्या स्वरूपात. अगदी हा झेलबाजच्या स्वरूपात मात्र ती विकेट आलेली आपण बघितली होती. पॉईंटच्या फिल्डरने कॅच पकडला. बॉलिंग मार्कवरती सध्या आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय तो शंकर. 3 बॉलचा खेळ मात्र पूर्ण झालाय. धावा मात्र धावफलकावरती बघायला मिळत आहेत 3. या वेळेला मात्र लेंथ बॉल होता. समोर मात्र पंच केलाय दुहेरी धाबेसाठी. घोषांकित क्षेत्र आहे समोरच्या बाजूला. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी मात्र विजय कुमार कपिल देव सिंग साहेबांचं, त्याचबरोबर प्रथमेशजी गायकवाड, त्याचबरोबर आमचे प्रथमेशजी पाटील मालंत
सर्वे सर्व अभिघ्न एंटरप्राइजेस, वंचित बहुजन आघाडी, जागडे पाटील वॉरियर्ससाठी मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत त्या सातारा जिल्हा अध्यक्ष आयुष्मान रामदासभाई कांबळे यांचं. दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा बॉल मोठा फटका खेळण्याच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळतोय. चांगले फटकेबाजी तिकडे मैदानाच्या आतमध्ये. हा षटकार घोषित केलाय पंचांनी. 6 धावा मिळतील. सध्या फलंदाजी करणारा संघ आपल्याला बघायला मिळतोय जेपी वॉरियर्स आणि विरोधात आपण जर पाहिलं तर न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब. पहिल्या मॅचचा आणि दुसऱ्या मॅचचा विजेता हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. समोर आपण जर पाहिलं तर अतिशय सुंदर नजारा आहे. समोरच्या बाजूला अगदी गणरायाचं दर्शन तुम्हाला होईल, श्री सिद्धिविनायकाचं मंदिर. त्याचबरोबर डाव्या बाजूला आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या बरोबर हे रवींद्र नाट्य मंदिर, एका बाजूला कलेचं मंदिर, एका बाजूला गणरायाचं मंदिर, पाठीमागे विद्येचं मंदिर, म्हणजे समोर एक शाळा आहे, मागच्या बाजूला एक कॉलेज आहे. चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती. गणरायाच्या श्री सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने मात्र या जागडे पाटील चषकाचं आयोजन आज आपण पार पडताना बघतोय. खूप चांगली स्पर्धा आज आपल्या मुंबई शहरामध्ये पार पडताना बघायला मिळाली. बऱ्याच वेळानंतर मात्र खुल्या गटाच्या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी मिळते. सध्याच्या हंगामामध्ये प्रीमियर लीग स्वरूपातल्या स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. प्रत्येक विभागाची, प्रत्येक इमारतीची, प्रत्येक मंडळाची प्रीमियर लीग, अशा अनेक प्रीमियर लीग आपण बघितल्या. दरम्यान मात्र स्कोर आपण बघूया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाखेरीस 12 धावा, एक विकेटच्या मोबदल्यामध्ये मात्र 12 धावा जमवण्यामध्ये यशस्वी राहिलाय संघ जेपी वॉरियर्स. जुगनू सिंग साहेबांचा आम्ही विशेष आभारी असणार आहोत. साजन पाटील सर ज्यांच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी आपण काल संघ सुद्धा खेळताना बघितला आणि त्यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य राहिलं या प्रभादेवी परिसरातल्या क्रिकेटसाठी, वरळीच्या क्रिकेटसाठी. अनेक वर्ष मात्र त्यांचा संघ सुद्धा आपण खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये खेळताना बघतोय. आज किरणजी तरळ आपल्या व्यासपीठावरती उपस्थित होते. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला गेलाय. त्याचबरोबर क्षितिजी मोरे, पारसजी पांडे आणि फहादबाई खान. कालचा दिवस आपण जर पाहिला तर खुल्या गटातील 8 संघ आणि त्यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक वेगळं पारितोषिक आणि प्रभादेवी परिसरातील अंतर्गत या संघांमध्ये एक वेगळं पारितोषिक. एकंदरीत असं खूप कमी वेळेला बघायला मिळतं आपल्याला की 2 वेगवेगळ्या गटांसाठी मात्र 2 वेगवेगळी पारितोषिकं दिली जात आहेत. या स्पर्धेमध्ये आज जो विजेता ठरेल त्या संघाला 25,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी असेल. त्याचबरोबर उपविजेता संघ जो असेल त्याला 15,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक अशी ट्रॉफी असेल. दरम्यान ओव्हर नंबर 2 साठी मात्र बॉलिंग मार्कवरती बघणं आपण जर पाहिलं तर कोण येते बघूया. सध्या बॉलिंग मार्कवरती आलेत अजय. स्ट्राईकवर आशिष, नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय तो शुभम. अजयचा पहिला बॉल या वेळेला मात्र डाऊन द ग्राउंड फटका. तिकडे मात्र 2 धावा आहेत. साईड स्क्रीन वरती जाऊन आदळलेला बॉल. दुहेरी धावेचा इशारा येतोय पंच संजयजी मयेकर सरांच्या माध्यमातून. सोबत मात्र आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेट पटलावरतीचे सर्वात कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ओळख आणि चांगले नियम आणि अटी ज्यांच्या माध्यमातून मात्र स्पर्धांमधून पाहायला मिळतात असे सतीश कुरूप सर आपल्याला बघायला मिळतात. ऑनफिल्ड पंच म्हणून, तिसरे पंच म्हणून नौशादजी खान. एकंदरीत असं हे 3 नवीन पंचांचं पॅनल आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघत आहोत. अजून एक जबरदस्त फटका पाहायला मिळेल. पुन्हा एकदा 2 धावांचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक मात्र या दुहेरी धावेच्या फटक्यांसोबत 4 धावा मागील 2 बॉलमध्ये अंकित केल्या गेल्या. स्कोर कार्डवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय ते 16 वर. एक गडी बाद 16 धावा. प्रतीक पांडे मात्र आज थोडासा निराश पाहायला मिळाला. आपल्या चाहत्यांना मात्र नाराज करून गेलाय. 0 मात्र बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी आशिष आले. बॅटची कडा. पुन्हा एकदा मात्र पाठीमागच्या बाजूला बॉल चाललाय. यष्टीरक्षकाला बीट होताना बघितलं. 1 धाव मात्र कंप्लीट. 3 चेंडूत 5 धावा. गोलंदाज अजयच्या गोलंदाजीमध्ये थोडी वेगळी ऍक्शन आहे या बॉलरकडे. साइड आर्म ऍक्शन गोलंदाजी करतात. राऊंड विकेटचा अँगल बनवलाय. 8 ते 10 पावलांचा रनअप पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेटचा मारा घेऊन.
फिल्डिंगमध्ये थोडासा बदल या वेळेला अजयच्या गोलंदाजीसाठी. मिड विकेटला मात्र वरती बोलवलंय आणि एक्स्ट्रा कव्हर मात्र बाहेर पाठवलाय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स आहे, 30 यार्ड सर्कल आहे, बाउंड्री लाईन्स खूप मोठ्या आहेत. तसं बघायला गेलं तर या मैदानावरती फक्त 3 बाजूला आपण बाउंड्री बघतोय, म्हणजे सी शेपमध्ये अगदी आपण हे मैदान बघू शकता आणि त्यामध्ये आपल्याला षटकार ठोकावे लागतील. पाठीमागच्या बाजूला मात्र डिक्लेअर झोन आहे, पण पडद्यावर किंवा बॅनरवर लागून जर बॉल आत थांबला तर मग धावून धावा तुम्हाला घ्यायच्या अशा पद्धतीनं. एक धाव पुन्हा एकदा मात्र संघाच्या खात्यामध्ये. कालच्या दिवसातून आदिती 11 फोर्ड स्ट्रायकर या संघाने बाजी मारली. खुल्या गटाच्या संघांसाठी मात्र 50,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक अशा ट्रॉफीज आपण काल पाहिल्या होत्या. दरम्यान वाईड +1 अशा 2 धावांची भर पडेल स्कोर कार्डवरती. काल उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरला होता अनिकेत सानप, उत्कृष्ट गोलंदाज ठरले होते कैफ, उत्कृष्ट फलंदाजाचा मान पटकावला तो रवी लिंगाला उर्फ मॅडी यांनी आणि मालिकावीर ठरले होते फरदीन काझी. आकर्षक असा मिक्सर श्री स्वामी समर्थ स्वीट्सचे सर्वेसर्वा जोशी साहेबांच्या वतीने काल बक्षीस म्हणून मालिकावीराच्या खेळाडूला म्हणजेच फरदीन काझीला दिलं गेलं. सोबत एक आकर्षक ट्रॉफी सुद्धा आहे. अतिशय नीटनेटकं असं आयोजन, ऑल इज वेल असं आयोजन आपण बघत आहात. आणि दरम्यान या वेळेला काय फटका सजवलाय, काय टायमिंग केलंय, काय टेक्निक आहे या फटक्याची. अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कलटी. येतोय हा खणखणीत षटकार. आणि नुकतीच मात्र माहिती आमच्यापर्यंत पोहोचते की गानसम्राज्ञी सन्माननीय स्वर्गीय आशाताई भोसले यांचं दुःखद निधन झालंय. तर नक्कीच आशाताईंना या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने, मुंबई महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मात्र नक्कीच आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही आज या स्पर्धेच्या माध्यमातून वाहत आहोत. खरंच एक दुःखाची बातमी संगीत क्षेत्रासाठी आणि या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण भारतासाठी. दरम्यान सध्या स्कोर जर आपण पाहिला तर स्कोर कार्ड वरती आपल्याला धावा बघायला मिळत आहेत त्या 26 धावा, 1 गडी बाद. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालेला आपण बघतोय. दुहेरी षटकांच्या या समाप्तीनंतर मात्र 13च्या सरासरीनं 1 विकेट गमावली प्रतीक उर्फ पांडी याची. आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर चांगली फलंदाजी आता सध्या करतायत ते शुभम आणि आशिष. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होतो मैदानामध्ये. 26 धावा स्कोर कार्ड वरती. बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 साठी भरत. ओव्हर नंबर 3 साठी मात्र भरतला पाचारण केलं जाते बॉलिंग मार्कवर. पहिल्या ओव्हर दरम्यान शंकर, दुसऱ्या ओव्हर दरम्यान अजय आणि तिसऱ्या ओव्हर दरम्यान मात्र आता भरत. स्ट्राईक वरती सध्या शुभम. या वेळेला चांगला फटका तिकडे खेळला गेला, डीप स्क्वेअरला गेला. मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र अद्वैत टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा जो बॅनर दिसतोय बरोबर त्याच्या समोर मात्र हा बॉल अडवला जातोय, फील्ड केला जातोय. एका धावेनं मात्र समोर जावं लागतंय, एका धावेनं समाधानी राहावं लागतंय फलंदाजांना. पण त्या अद्वैत टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बॅनरवरती जर डायरेक्ट षटकार कोणी फलंदाजाने हिट केला तर त्याला 201 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. विजयजी सोनावणे साहेबांची ही घोषणा. आणि दरम्यान या वेळेला मात्र फाईनलीकडे बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर जातोय बॉल. दिशा मात्र चुकीची निवडली गेली आहे. एकच धाव घोषित स्वरूपातली असणार आहे. एकेरी धावेसोबत धावफलकाच्या आकड्यात होतोय बदल. धावसंख्येच्या आकड्यात मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावांची भर पडली आहे. मागील बॉलवर एक सिंगल आणि आता मात्र एक डिक्लेअर स्वरूपातली धाव. अशा पद्धतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचले ते 28 या धावसंख्येवरती. जागडे पाटील चषक आपण बघत आहात. रवींद्र जागडे पाटील साहेबांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून मात्र आपल्या या स्पर्धेचं आयोजन आज पार पडताना बघायला मिळतंय. कालचा दिवस अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. आजही आपण जर पाहिलं तर सर्व संघ खूप चांगलं सहकार्य करतात. दरम्यान या वेळेला सुद्धा डिक्लेअर झोन मध्ये बॉल. काही ठिकाणी डिक्लेअर झोन आहे ज्या ठिकाणी आपल्या मैदानाच्या समोरच्या बाजूला जिथे मेट्रोचं रेल्वे स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनच्या बिल्डिंगच्या जो पॅसेज आहे आजूबाजूचा तिथे मात्र डिक्लेअर झोन आहे. बाकी इतर सर्व ठिकाणी मात्र चौकार षटकार तुम्ही ठोकू शकता.
अगदी मंदिराच्या ऑन साईडच्या दिशेला जर आपण फटका खेळला तिथे चौकार षटकार आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स आणि मुख्य व्यासपीठाच्या दिशेला आपण जर फटका खेळला तिथे 4 आणि 6 धावा तुम्हाला मिळतील. समोर एक्स्ट्रा कव्हर पासून आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफ पर्यंत चौकार षटकार आहे. दरम्यान स्लाइसिंग कट पुन्हा एकदा प्रयत्न होता तो स्क्वेअर कटचा, पण बॅटची बाहेरची कडा घेतोय, अगदी बॅटच्या टोला बॉल लागतोय. सिंगल धावेचा प्रयत्न होतोय. आशिष आणि आशिषच्या जोडीला शुभम. पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज. प्रतीक मात्र आउट झालेत. वन डाऊन बॅटर म्हणून आशिष आला होता मैदानाच्या आतमध्ये प्रतीकची जागा घेण्यासाठी. दरम्यान या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर 22च्या स्वरूपातली धाव पंच आम्हाला कळवत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 प्रमाणे एक धाव इथे स्कोर कार्ड वरती लिहिली जाते, अंकित केली जाते, ती म्हणजे एकेरी धाव आणि या एकेरी धावेसोबत धावसंख्या 32 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, पण बॉल आणि बॅटमध्ये तसं बघायला गेलं तर कनेक्शन प्रॉपर नाही घडवून आणता आलं. रन मात्र मिळते. एक धावेनं मात्र ओव्हर नंबर 3 ची समाप्ती आणि तिसऱ्या ओव्हरच्या भरतच्या या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 3 वर 3 33 धावा. 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं मात्र सध्या फलंदाजी केली जाते. पण अशीच जर प्रत्येक ओव्हरमध्ये 11 धावांच्या सरासरीनं बॅटिंग होत राहिली, फलंदाजी होत राहिली तर मग 50 अधिक धावा त्या ठिकाणी अपेक्षित केल्या जात आहेत. सध्या प्रोजेक्टेड स्कोअर म्हणून आपण जर पाहिलं तर 55 धावा तुम्हाला दिसतील मेगा स्क्रीनवर. tenniscricket.in इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईटच्या माध्यमातून आपण आज या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण पाहताय, थेट प्रक्षेपण पाहताय. आपल्या मोबाईलवर, आपल्या कम्प्युटरवर, आपल्या लॅपटॉपवर, आपल्या स्मार्ट टीव्हीवर सुद्धा आपण घर बसल्या ही मॅच पाहू शकता, ही स्पर्धा पाहू शकता. 2 वेगवेगळ्या हाय डेफिनेशन कॅमेऱ्यांसोबत मात्र वेगवेगळ्या अँगलने या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण करत आहोत tenniscricket.in वरती. गिरीश कोचरेकर आणि टीम आज चांगलं काम करते. कॅमेरामनचं सुद्धा कौतुक आहे, त्याचबरोबर त्यांचे अपडेटर्स. दरम्यान नवीन गोलंदाज पुन्हा एकदा अजय. साइड ॲक्शन घेऊन राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू या वेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून मात्र खेळला गेलाय. तो बॉल मात्र लॉंग ऑफच्या दिशेला चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. वेगाने थ्रो केला, एक फ्लॅट थ्रो आलाय. अशा थ्रोची गरज आहे. मगाच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर असे थ्रो बघायला मिळाले नाहीत, त्यामुळे एकाच जागेवर समाधानी राहतोय. फलंदाजांचा खेळ मात्र या ठिकाणी नक्कीच रंगात आलाय. दोन्ही फलंदाज चांगली पार्टनरशिप बिल्ड करतायत, चांगली भागीदारी मात्र बनवण्याचा प्रयत्न आहे. लोअर फुल टॉस बॉल. या वेळेला मात्र काय फिल्डिंग केली आहे, वा, कौतुक करावं लागेल या फिल्डिंगचं. एका हाताने मात्र हा अतिशय वेगानं आलेला चेंडू होता आणि शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मात्र हा बॉलला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. एक धाव पुनश्च एकदा स्कोर कार्ड वरती येते अजयच्या या चेंडूवर. आमचे कॅमेरामन्स बिचारे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कधी उन्हाची पर्वा केली नाही, कधी वाऱ्याची पर्वा केली नाही, कधी पावसाची पर्वा केली नाही. या कॅमेरामनचं करावं तितकं कौतुक कमी असतं. आपण नेहमी म्हणतो की वेळ खूप बलवान आहे, पण वेळेलाही आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याची आणि वेळेला थांबवण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती आमच्या कॅमेरामन्समध्ये असते. आपले जे स्टील फोटोग्राफर आहेत, त्याचबरोबर आपले जे यूट्यूब लाईव्ह कॅमेरामन आहेत, त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी कौतुक करतोय. आता तरी रन आलेली नाहीये. शरीरावर जाऊन आदळलेला चेंडू होता. निर्धाव चेंडून मात्र सांगत होते ओव्हर नंबर 4 मध्ये 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत, ज्यामध्ये 2 सिंगल आलेत, 1 डॉट बॉल आलाय. 3 ओव्हर अखेरीस धावसंख्या होती ती मात्र 33. या दुहेरी धावांसोबत एकेरी 2 धावांसोबत मात्र 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या वेळेला मोठा फटका खेळण्याची तयारी, पण पुन्हा एकदा मात्र कॉन्टॅक्ट नाही झालं बॉल आणि बॅटमध्ये. लेग बायच्या स्वरूपातली एक धाव संजय मयेकर सर आम्हाला कळवत आहेत. या वेळेला मात्र समोर खेळला गेलाय लॉंग ऑन वर. मात्र या वेळेला प्रयत्न तर चांगला होता, पण बॉल मात्र हातातून निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. थोड्या वेळासाठी वाटलं की डिक्लेअर मध्ये गेलाय, पण हा चौकार आहे असं मात्र पंच संजयजी कळवतायत. आणि या चौकारासोबत मात्र आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती होतोय बदल. धावसंख्या मात्र झाली ती 40 धावा. धावगती आता थोडीशी ओव्हर मध्ये वाढवण्याचा प्रयत्न. आशिष सध्या स्ट्राईकवर आहे आणि नॉन स्ट्राईकला शुभम.
या वेळेला सुद्धा लॉंग ऑनच्या दिशेला पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉल चाललाय, पण नशीबवान आहेत फलंदाज दोन्ही वेळेला. मात्र या अगोदर तर सरळ हातात जात होता बॉल, पण तोही निसटला आणि या वेळेला थोडासा पुढे पडला फलंदाज. सुरक्षित आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चांगला प्रयत्न करतोय बॉलला कॅच करण्याचा, बॉलला अडवण्याचा. या वेळेला मात्र 2 धावांच्या प्रयत्नामध्ये यश मिळतंय आणि दुहेरी धाबेसोबत ओव्हर नंबर 4 ची समाप्ती होते. 42 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती. एक गडी बाद 42. 42 धावा जेपी वॉरियर्स. शेवटची ओव्हर आता मात्र बाकी आहे. बघूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जातं. एका बाजूने असं कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही 35 धावांपर्यंत अडवण्याचा प्रयत्न करू, तर दुसऱ्या बाजूने जेपी वॉरियर्सचे कॅप्टन आम्हाला म्हणाले होते की आम्ही 50च्या पेक्षा जास्त म्हणजे 50 अधिक धावा जमवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर मला वाटतं त्याच दिशेने वाटचाल चालू आहे जेपी वॉरियर्सची. 50 अधिक धावा जर बनल्या तर एक फायटिंग टोटल मानली जाईल आणि एक चांगली फाईट अपेक्षित आहे या मॅचमध्ये, कारण डू ऑर डाय सिच्युएशन आहे. खरं तर ही मॅच जिंकलात तर फायनलमध्ये पोचाल आणि फायनलमध्ये पोचल्यानंतर मात्र नक्कीच एक बक्षीस तुम्हाला लागू होईल. त्यामुळे ही एक मॅच जिंकणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते बक्षीस नंतर फायनलमध्ये कोणतं मिळेल हे आपण पाहणार आहोत संध्याकाळच्या सत्रामध्ये. पण एखादं बक्षीस तुम्हाला दोघांपैकी कोणतं तरी मिळणार हे मात्र नक्की होईल हा सामना जिंकल्यानंतर. मग ते उपविजेताचा असेल किंवा विजेताचा असेल. दरम्यान पुढील 2 संघांना सुद्धा विनंती आहे की आपण मैदानावर उपस्थित राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा केला जाणार आहे. यानंतरचा सामना आणि त्या सामन्याचा टॉस होईल. यानंतर शौर्य 11 ज्ञानदा विरुद्ध शार्विल कॉप्स. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती आमच्या मुख्य व्यासपीठाकडे दाखवायची आहे. शौर्य 11 ज्ञानदा विरुद्ध शर्विल कॉप्स असा पुढील सामना आहे आणि त्यानंतर मात्र शेवटला रिया 11 विरुद्ध ताई पॅकर्स या 2 संघांमध्ये पुढील सामने असतील. तर असे एकूण पुढील हाफमध्ये मात्र 4 संघ खेळतील. 2 गटांमध्ये ही स्पर्धा. काल खुला गट आपण पाहिला ज्यामध्ये 50,000चं पारितोषिक सोबत एक ट्रॉफी होती. उपविजेत्या संघाला 35,000 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी. पण आजच्या या प्रभादेवी अंतर्गत संघांसाठी मात्र 25,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी सोबत उपविजेत्या संघाला 15,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी. दरम्यान या वेळेला मात्र बॉल समोरच्या बिल्डिंगला जाऊन आदळलेला आहे. 2च धावा त्या ठिकाणी मिळतील. प्रयत्न चांगला आहे पण या ठिकाणी आशिष आपण जर पाहिलं तर आशिष चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतोय. आज चांगले फटके त्यांच्या बॅटिंग मधून आपल्याला बघायला मिळाले आतापर्यंत. आशिषच्या वैयक्तिक धावांचा आकडा जर पाहायचा झाला तर आशिष वैयक्तिक 25 धावा 13 बॉलमध्ये बनवतोय आणि शुभम मात्र 12 चेंडूत 15 धावांवरती फलंदाजी करतोय. दिनेश सध्या गोलंदाजीसाठी आले होते. शेवटची ओव्हर आणि या वेळेला मात्र विकेट आली आहे. आशिषला माघारी परतावा लागेल. दुसरा धक्का लागतो या वेळेला जेपी वॉरियर्सला. बघूया आता नवीन फलंदाज कोण येते बॅटिंगसाठी. लवकरात लवकर मात्र फलंदाज पाठवावे लागतील. अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये. निर्धारित 25 मिनिटांचा वेळ तुम्हाला प्रत्येक इनिंगसाठी दिला गेलाय. त्या वेळेतच मात्र इनिंग पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. नवीन फलंदाज लिखित जाईल मैदानाच्या आतमध्ये.
शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. या वेळेला लॉंग ऑफच्या दिशेला बॉल चाललाय तिथे मात्र थोडंसं मिसफिल्ड बघायला मिळतं. एका धाब्याला दुसऱ्या धाब्यात परावर्तित केलं जाईल का? नक्कीच एकच धाव घेतली आहे फक्त आणि एकेरी धाबेसोबत मात्र आता बॉल शिल्लक राहिले या ओव्हरमधले ते 2. शेवटचं षटक सध्या या डावातले मात्र 2 चेंडू असतील. स्कोरकार्डवरती सध्या 46 धावा आहेत. अर्धशतकापासून टीम मात्र 3 धावा दूर आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही हातामध्ये आहे. बघूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते. पुन्हा एकदा साइड आर्म ऍक्शन सोबत हाताळलेला चेंडू. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून कळवला जातोय. पंचांना काही इकडे चुकीचं केलं गेलेलं आढळलं की मग नक्कीच पंच तुम्हाला दंडित करणार आहेत. त्यामुळे योग्य ती लाईन आणि लेंथ गरजेची आहे. हा व्हाईट बॉल आल्यानंतर मात्र स्कोर कार्ड 47. 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेन चेंडू होता. आता शेवटचा बॉल बाकी राहिला. एकेरी धावेसोबत 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बघूया आता किती धावांचं टार्गेट सेट होत आहे. शेवटच्या बॉलवर मात्र बऱ्याचदा आपण मोठे फटके पाहिलेत. सध्या शुभम काय करतो शेवटच्या बॉलवर बघूया. पुन्हा एकदा मात्र खोलात टाकलेला बॉल. तिथून मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू चाललाय 4 धावांसाठी आणि बघा शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. हा शेवटचा बॉल खूप इम्पॉर्टंट राहिलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. मागील काही दिवस आपण जर पाहिलं तर ज्या स्पर्धा आम्ही समालोचन केल्या तिथे मात्र असंच बघायला मिळालं. शेवटच्या बॉलवर चौकार षटकारच ठोकले गेलेले बऱ्याचदा आम्ही बघितले आणि आजही तेच घडलं. शेवटच्या चेंडूवरती हा चौकार आहे आणि चौकारासोबत मात्र संघाची एकूण धावसंख्या झाली ती 52 धावा आणि पुन्हा एकदा 53 धावांचं आवाहन. म्हणजे मागील मॅच मध्ये सुद्धा तसंच काहीसं घडलं होतं. 52 धावा बनल्या, 53चं टार्गेट होतं आणि याही वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर 52 धावा बनल्यात आणि न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब या संघासमोर मात्र 53 धावांचं आवाहन आहे. 53 रन्स टू विन.
आणि आज या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी आणि कार्यकुशल असे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय निशिकांत भाई शिंदे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. सर्वप्रथम तर या ठिकाणी जागडे पाटील चषक 2026 पर्व पहिल्यामध्ये आम्ही सन्माननीय निशिकांत भाई शिंदे साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रभाग क्रमांक 194 माहीम विधानसभेचे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय श्री निशिकांत भाई शिंदे साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. आज जागडे पाटील चषकाचा हा दुसरा दिवस आणि त्या निमित्तानं मात्र प्रमुख पाहुणे म्हणून या स्पर्धेला आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून सदिच्छा भेट देण्यासाठी मात्र सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक निशिकांत भाई शिंदे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन व्यासपीठावरती झालंय. भाई आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि दरम्यान आपण जाऊया मॅचच्या दुसऱ्या डावाकडे, ज्या ठिकाणी मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 53 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. साईराज आणि विराज, साईराज आणि जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर कार्तिक अशी सलामीची जोडी मैदानावरती आहे. आणि बॉलिंग मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय तो आशिष कौशिक उर्फ पंडित. क्षेत्ररक्षणात मात्र थोडासा बदल करतोय. चला बॉलिंगसाठी सज्ज. पहिला बॉल, सेकंड इनिंग सुरुवात होतीये. पहिला चेंडू बॅटची आतली कडा घेतोय, खेळपट्टीच्या बाजूला चेंडू घुटमळतोय, तिथून मात्र एक धाव साईराजच्या माध्यमातून पटकावली गेली आहे. चांगली सुरुवात मात्र आपण पहिल्या डावातून बघितली होती. शेवटच्या बॉलवरती मात्र खेळ संपवला. चौकारासोबत मात्र 52 धावा स्कोरकार्ड वरती लगावल्या गेल्या आणि 53 धावांचं एक कडवं आव्हान या ठिकाणी समोर ठेवलं गेलंय. सध्या चालू असलेला सामना न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब या संघाला मात्र 53 धावा बनवायच्या आहेत. विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर जेपी वॉरियर्स, जागडे पाटील वॉरियर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत, म्हणजेच खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे यजमान आहेत. आणि त्या स्पर्धेच्या यजमानांच्या माध्यमातून मात्र 52 धावा बनवल्या गेल्यात. 53 टू विन. आणि दरम्यान या वेळेला बघा, मगाशी प्रतीक असा आउट झाला होता आणि या वेळेला मात्र आता विकेट येते ती कार्तिक याची. पहिला धक्का लागतोय या वेळेला तो न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब संघाला. बरोबर सेम टू सेम आपण जर पाहिलं तर प्रतीक सारखाच हा विकेट मात्र या वेळेला मिळालाय तो कार्तिकचा. आशिष कौशिकला पहिली सफलता मिळते ओव्हर नंबर 1च्या दुसऱ्या चेंडूवरती. एका धावेवर हा पहिला विकेट मात्र गमावला जातोय. आज आपल्या व्यासपीठावरती मात्र प्रभाग क्रमांक 194 चे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय निशिकांत भाई शिंदे यांची उपस्थिती आपल्या मुख्य व्यासपीठावरती आहे. आणि भाईंच्या उपस्थितीमध्ये मात्र हा सामना रंगतोय. दुसऱ्या डावाचा खेळ. दरम्यान फलंदाजीसाठी मात्र नितीन जाईल मैदानाच्या आतमध्ये. मगाशी 13 बॉल आणि 32 धावांची वादळी खेळी या फलंदाजांना मैदानावरती साकार केली होती. आज या मॅच दरम्यान मात्र नितीनकडून तसाच काहीसा खेळ अपेक्षित आहे. अतिशय सुंदर देखणं असं मैदान. खऱ्या अर्थाने मात्र आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये आता अशा प्रकारची मैदानं, मोठ्या आकाराची मैदान आता खूप कमी प्रमाणात, अगदी बोटावर मोजता येतील इतकी मात्र ही मैदानं शिल्लक राहिलेली आहेत. त्यापैकीच हे राजे संभाजी महाराज क्रीडांगण, म्हणजेच आपल्या सर्वांचं परिचित असं नरदुल्ला टँक. आणि त्या मैदानावरती मात्र रंगणारी ही स्पर्धा जागडे पाटील चषक, रवींद्र जागडे पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून. या वेळेला मात्र टप्पा थोडासा मागे खेचला, हलकासा कमी गतीनं हाताळलेला चेंडू होता. ऑफस्टम्पच्या लाईन थोडीशी भरकटलेला पाहायला मिळाला. पंच संजय मयेकर सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेची घोषणा. स्वैर चेंडू, अवांतर धावा धावफलकावरती, एक्स्ट्रा रन्स. अगदी ऑल इज वेल असं आयोजन आपण बघत आहात. काल आपण जर पाहिलं तर खुल्या गटातील संघ. दरम्यान पुन्हा एकदा मात्र विकेट पटकावण्याची संधी आहे आणि कव्हर पॉइंटला, स्वीपर कव्हरला मात्र पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय या वेळेला नितीनचा खेळ. स्वस्तात तंबूच्या आश्रयाला जाईल या मॅच मध्ये नितीन. मागील मॅच मध्ये नुकतंच आपण म्हटलं की 13 बॉल 32 धावा या मैदानावरती त्या फलंदाजाने बनवल्या होत्या आणि तोच नितीन या वेळेला मात्र मला वाटतं एकही धाव त्याला बनवता आलेली नाहीये आणि झेल बाद झालाय. नितीनचा हात मात्र हा कॅच पकडल्यानंतर डोक्यावरती आहे. ताकद कमी पडते. अर्धवट मनानं खेळल्या गेलेल्या फटक्यावरती मात्र नितीन बॅक टू द डगआउट. आणि नितीनची जागा घेण्यासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो तो जयेश दिनेश. बघूया आता इथून पुढे मात्र कसा हा खेळ मात्र पाहायला मिळतोय, कशा प्रकारे या डावाला सावरण्याचं काम करतील हे दोन्ही फलंदाज.
दिनेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाजांना बाद करण्यात आशिषला यश मिळालंय. चांगली गोलंदाजी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आशिषने. कालचाही दिवस खुल्या गटातून सुद्धा तो खेळताना आपल्याला बघायला मिळाला होता. आज मात्र स्थानिक संघासाठी खेळतोय आणि या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर आणखीन एक विकेट मात्र आशिषच्या खात्यामध्ये. 3 फलंदाज या ओव्हरमध्ये मात्र तंबूच्या रस्त्याला पाठवून दिलेत. बॅक टू द डगआउट जातोय तो दिनेश. आल्या पावली मात्र माघारी परतावं लागेल. 0चा चष्मा घालून मात्र या वेळेला दिनेश ही तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. एकंदरीत मात्र आपण जर पाहिलं तर निराशाजनक सुरुवात होते. संघर्षाचा काळ आहे सध्या तो न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लबसाठी. आणि या संघाच्या विजयासाठी मात्र क्रांती कोण घडवून आणणार, कोणत्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी या संघाचा तारणहार म्हणून आपण बघणार हे आपल्याला आता मात्र थोड्या वेळातच माहीत पडेल. कारण 3 मोठे विकेट्स आलेत खरं तर आशिषच्या गोलंदाजीवरती. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. साई आता साई मैदानाच्या आतमध्ये आहे. एक मध्ये व्हाईट बॉल टाकला होता. किंबहुना आपण जर पाहिलं तर 2 सलगचे विकेट आणि त्या अगोदर एक विकेट असे एकूण 3 विकेट्स या ओव्हरमध्ये. आणि दरम्यान या वेळेला मात्र डिक्लर झोन मध्ये बॉल जाताना बघायला मिळतोय की काय झाडाला लागून आलाय. त्यामुळे एक धाव घोषित स्वरूपातली असणार आहे. तर धावफलकाच्या आकड्यात मात्र बदल घडतोय. 3 धावा स्कोर कार्डवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी करतोय सध्या आशिष. किफायती गोलंदाजी आहे, तिखट गोलंदाजी आहे, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती आशिष कौशिक पंडित यांची. दरम्यान हा फुल टॉस बॉल इथे चुकी केली आशिषने. या बॉलवरती मात्र नक्कीच अर्धा डझन धावा या फटक्यासोबत मिळणार आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लबला. फुल टॉस बॉल आणि त्याचा पुरेपूर समाचार. बॉलला पाठवले सीमा पार आणि येतोय मात्र शेवटच्या बॉलवरती हा खणखणीत षटकार. या षटकारासोबत मात्र 9 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. 9 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या बॉलवर सिंगल आली, त्यानंतर एक विकेट आला, त्यानंतर व्हाईट बॉल, मग 2 सलगचे विकेट्स, एक सिंगल आणि मग 6 असं मात्र पृथक्करण आपण बघतोय या ओव्हर नंबर 1 मध्ये. फुल टॉस बॉल चुकी करतोय आशिष शेवटच्या चेंडूवरती. 9 धावांचा आकडा स्कोर कार्ड वरती. आता सध्या आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये साईराज आहे आणि साई आहे. आता हे 2 साई आपल्या टीमच्या विजयासाठी मात्र काय करतील. सध्या स्ट्राइक वर साई, नॉन स्ट्राइकला साईराज. साईराज स्ट्राइक वरती आहे आणि नॉन स्ट्राइकला साई आहे. बॉलिंग मार्क वरती मात्र नवीन गोलंदाज लिखित. चांगला फटका तिकडे बघायला मिळतोय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. एकेरी धाबेने मात्र स्ट्राइक रोटेट केली आहे. हो, या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर बॅकफुट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक ऑफ द लेंथ वरती हाताळलेला चेंडू. हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र पुल करायचा प्रयत्न करत असताना बॅटचा स्विंग खूप चांगला बघायला मिळाला, पण टेक्निक नव्हती, टायमिंग नाही करता आलं या फटक्यामध्ये, प्रॉपर कनेक्शन नव्हतं. या वेळेला मात्र पॉईंटच्या दिशेला एका हाताने कॅच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये होते. डिक्लर मध्ये बॉल निघून जातोय. संतोष होते त्या ठिकाणी. या अगोदर संतोषने सुद्धा एक मोठा कारनामा करून दाखवलाय. 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज असताना मात्र षटकार ठोकून आपल्या टीमला मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवलं. आणि दरम्यान मात्र आपण 1 धाव आलेली बघतोय. या एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या सध्या एकावर 1 11 धावा. 1 नॉट 1 असं मात्र 3 बॉलचं विश्लेषण आहे. 1-0-1 2 धावा आतापर्यंत. आणि दरम्यान याही बॉलवरती बचावात्मक अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न होत होता. आणखीन एक निर्धाव चेंडू. 1-0-1-0. 4 चेंडूंमध्ये फक्त 2च धाबा दिल्यात. गोलंदाज आहे लिखित. या वेळेला मात्र पॉईंटच्या दिशेने पुन्हा एकदा मात्र बॉल पाठीमागच्या बाजूला येतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोरून बॉलने टप्पा पडल्यानंतर रस्ता बदललाय. चांगलं जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळतं संतोष डिचोलकरचं.
दुहेरी धाव या वेळेला बघायला मिळाली आहे. 2 धावांसोबत मात्र 13 धावा स्कोर कार्ड वरती ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक राहील. या वेळेला स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब या संघाचे फलंदाज मात्र थोडंसं घाईमध्ये दिसत आहेत, थोडासा संघर्ष करतायत. काही वेळेला धावा मिळत आहेत पण काही वेळेला डॉट बॉल सुद्धा येत आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. चांगली ओव्हर हाताळली गेली. या ओव्हरमधून टोटल 4 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. साई आणि साईराज बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. मात्र प्रभाग क्रमांक 194 चे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय श्री निशिकांतभाई शिंदे साहेबांचं पुनश्च एकदा या जागडे पाटील चषक 2026च्या पहिल्या पर्वाच्या दुसऱ्या दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन गोलंदाजाला या ठिकाणी संधी मिळेल. प्रतीकच्या हातामध्ये ही ओव्हर सोपवली गेली आहे. स्ट्राईक वरती सध्या साईराज. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळलेला जमिनी लगतचा फटका लॉंग ऑफला मात्र तिकडे क्षेत्ररक्षक म्हणून आपण जर पाहिलं तर शुभम आपल्याला बघायला मिळतोय. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न चपळता बघायला मिळाली या रनिंग बिटवीन द विकेटमध्ये. 2 धावा इझिली कंप्लीट होत आहेत. 2 क्विक डबल आलेत आतापर्यंत. या मॅचचा मात्र ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू झालाय. दुसऱ्या डावातून 53 धावांचा पाठलाग करायचा असताना संत आणि शांत खेळ आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. संयमी बॅटिंग. आक्रमक व्हावं लागेल त्याशिवाय मात्र पर्याय नाहीये. 53 धावा इतक्या सहजासहजी बनणाऱ्यातलं धावफलक नाहीये. सध्या स्कोर कार्डावरती आपण जर पाहिलं तर 15 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आशिषने मात्र नक्कीच थोडंसं दडपण आणलंय. पहिल्या ओव्हरमध्येच 3 विकेट्स पटकावले गेले आशिष कौशिक यांच्या माध्यमातून. तो सुद्धा आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाठीमागे गोलंदाजासोबत बघायला मिळतोय. यावेळेला चांगला चेंडू बघायला मिळेल. फसवलं जातंय फलंदाजाला. साईला मात्र यावेळेला बीट करतोय गोलंदाज प्रतीक. हा डॉट बॉल आहे. पुढील सामन्याच्या टॉस साठी मात्र दोन्ही कॅप्टन्सना मी या ठिकाणी मुख्य व्यासपीठाजवळ येण्याची विनंती करतोय. यानंतर होणारा सामना. या पुढील सामन्यादरम्यान आपण जर पाहिलं तर 2 नवीन संघ खेळताना आपल्याला बघायला मिळतील या स्पर्धेमध्ये. यानंतर होणारा सामना असेल शौर्य इलेव्हन ज्ञानदा विरुद्ध शर्विल कॉप्स. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉस साठी मात्र मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपलं जे प्रेझेंटेशन बॉक्स आहे त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. दरम्यान 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी मात्र आता समाप्त झालेला आपण बघतोय आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 17 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी मात्र आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या धावा 36 म्हणजे 12 चेंडू 36 धावा. तसं बघायला गेलं तर या मैदानावरती 6 षटकार ठोकावे लागतील फलंदाजांना या उर्वरित 12 चेंडूंमध्ये किंवा 9 चौकार. अशा पद्धतीने मात्र या 36 धावा पूर्ण होऊ शकतील. बघूया आता काय घडतंय काय बिघडतंय या शेवटच्या 12 चेंडूंमध्ये. बॉलिंग मार्कवरती सध्या नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जाईल. अप टू दी मार्क आपल्याला लिखित पाहायला मिळतोय ओव्हर नंबर 4 साठी. वैयक्तिक त्याचं हे दुसरं षटक आणि संघासाठीचं 4थं षटक. सध्या स्ट्राईक वरती साईराज आणि नॉन स्ट्राईकला सध्या साई आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला पुन्हा एकदा मात्र आपण जर पाहिलं तर सरळ बॅटनं खेळलेला फटका तिकडे मात्र जमिनी लगत पुन्हा एकदा जातोय लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झाले तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न पूर्ण होतोय. या दुहेरी धाबेच्या प्रयत्नानंतर मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे सरकते ती
19 या धावसंख्येवर. आणि या वेळेला मात्र चांगला स्लॉक स्वीप बघायला मिळेल, पण दिशा चुकीची निवडली आहे. थोडासा जास्त फाईन गेलाय हा बॉल. एकच धाव त्या ठिकाणी मात्र असणार आहे. एकेरी धावीसोबत टीमच्या 20 धावा पूर्ण होतील. 53 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 23 धावांचा पाठलाग मात्र 33 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. त्यावेळेला मात्र चांगली पिचिंग, पण पंचांनी जसं बघितलं साईड अँगलला आम्ही बसलोय, त्यामुळे आम्हाला समोरून बॉल कुठून गेला हे कळत नाहीये, पण पंच मात्र नक्कीच बारीक लक्ष ठेवून आहेत. सतीश कुरूप सर आहेत स्टेट अंपायरच्या भूमिकेत, व्हाईट बॉलचा इशारा कळवतायत. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, बघूया कॅच होईल का. आशिष कौशिक या वेळेला बॉलला जज नाही करू शकले, बॉल पाठीमागे निघून गेलाय. रखरखत ऊन आहे, सूर्याची किरण वर बघितल्यानंतर थेट डोळ्यात घुसतायत आणि त्यामुळे मात्र हा बॉल जज करणं कठीण गेलं आशिषला. चौकाराचा इशारा येतोय पंच सतीशजी कुरूप यांच्या माध्यमातून. चौकारासोबत आता मात्र धावगती थोडस वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये दोन्ही फलंदाज. सध्या स्ट्राईक वरती साईराज आणि नॉन स्ट्राईकला साई. आणि दरम्यान या वेळेला सुद्धा हा बॉल हवेत आहे, बघूया काय घडतंय. या वेळेला मिस्टेक नाही होणार, या वेळेला खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. झेल पकडला जातोय आणि अशा पद्धतीने साईराजचा खेळ मात्र समाप्त होतोय. चौथा विकेट मात्र गमावलाय तो या वेळेला न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लबने. साई आउट झाला, साई आउट होऊन माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भरत. या पुढील सामना असणार आहे, एका बाजूला शर्विल कॉप्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर ज्ञानदा, अर्थात आपल्याला पाहायला मिळेल संघ तो म्हणजे शौर्य 11. सर्व संघ मालकांचे सुद्धा आभार आहेत, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय त्या सर्व संघांच्या संघ मालकांचं मनपूर्वक आभार. काल आपण 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले. ठाण्याचा एक संघ आपण पाहिलाय, त्याचबरोबर फोर्थ स्ट्रायकर आपण बघितला, आदिती 11 या नावानं तो स्पर्धेमध्ये उतरला होता. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ताई पॅकर्स, अमरदादा परुळेकर यांचा संघ, त्याचबरोबर निलेजी गांगण साहेबांचा आई पॅकर्स म्हणजेच माही 11 हा संघ सुद्धा आपण काल खेळताना या स्पर्धेमध्ये बघितलाय. त्याचबरोबर विक्रोलियन्स विक्रोळी अमोल म्हात्रे सरांची टीम आपण बघितली. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर साजन पाटील साहेबांचा US 11 आणि MR स्पोर्ट्स असे अनेक संघ आपण कालच्या दिवसात अनुभवले. कालच्या दिवसातून मात्र आदिती 11 म्हणजेच फोर्थ स्ट्रायकर या संघानं 50,000 रुपयांचं रोख रकमेचं विजेतेपदाचं पारितोषिक पटकावलंय. तर उपविजेता मात्र ठरला तो MR स्पोर्ट्स विले पार्लेचा संघ. दरम्यान ओव्हर नंबर 4 ची सांगता होते. स्कोर कार्ड वरती मात्र आपण लक्ष टाकतोय. धावा मात्र बनल्यात फक्त आणि फक्त 25 आणि अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. तसं बघायला गेलं तर 28 धावा म्हणू शकतात 6 बॉलमध्ये, पण त्यासाठी मात्र तसे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. प्रयत्न वाळूचे कण रगडीत तेलही गळे. तशा प्रयत्नांसाठी मात्र आता नक्कीच साईराज मैदानामध्ये आहे आणि साईराजच्या जोडीला मात्र भरत. 4 षटकार 1 चौकार ठोकायचा आहे या 6 चेंडूंमध्ये, जे की सोपं नाहीये. कारण शेवटला आपण जर पाहिलं तर सचिन ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्क वरती. सचिन ठाकूर शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आले आहेत. स्ट्राईक वरती सध्या साईराज आपल्याला बघायला मिळतोय. सहा चेंडू आणि 28 धावा असं या मॅचचं समीकरण.
आणि अशा पद्धतीने मात्र पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय. 5 चेंडूंमध्ये आता मात्र 28 बनवायचे. या पुढचा बॉल जो आहे तो खूप महत्वाचा असेल, कारण त्या बॉल नंतर मात्र या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहील. 5 बॉलमध्ये 28 बनवू शकतात, त्यासाठी 4 षटकार आणि 1 चौकार ठोकायचा. पण हा बॉल जर येणारा चेंडू जर निर्धाव आला तर मग या मॅच मध्ये मात्र पूर्णतः बॅकफुटवर जाईल ती टीम न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब. दरम्यान यावेळेला प्रयत्न तर चांगला केलाय, उंची जास्त गाठतोय, लांबी कमी पडते, क्षेत्ररक्षक बॉलवर नाही पोहोचू शकले. 2 धावांचा प्रयत्न होणार आहे आणि तिसरीही धाव घेण्याची तयारी आहे फलंदाजांची. पण साईराजने मात्र नकार दिला ही धाव घेण्यासाठी. 3 धावांचा प्रयत्न होता पण 2च धावांवर समाधानी राहिली, कारण शेवटला मात्र साईराज स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. तर हा सामना मात्र कुठेतरी एकतर्फी होताना आपल्याला बघायला मिळतो. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि साईराज आमने सामने आहेत. या वेळेला सुद्धा आपण जर पाहिलं तर शरीराचा वेध घेतोय. स्वरूपातली संजयजी मयेकर यांच्या माध्यमातून कळवली जाते. एकेरी दावेसोबत मात्र आता औपचारिकतापूर्ण हा सामना आपण बघणार आहोत. 3 बॉल शेवटचे शिल्लक राहिलेत. बघूया 3 बॉल मध्ये आता किती धावा जमवू शकतील. जास्तीचा प्रयत्न असेल पण तसं बघायला गेलं तर टार्गेट आता काही पूर्ण होणार दिसत नाहीये. एकंदरीत या मॅचवर मात्र पकड मजबूत केली आहे ती जेपी वॉरियर या संघाने. या मॅचला जिंकल्यानंतर मात्र थेट मेगा फायनल गाठणारा तो संघ ठरणार आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी असताना मात्र हा जवळपास चौकार आलेला आपल्याला बघायला मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल करतोय, तिथून मात्र 4 धावा मिळतील. चेंडू शिल्लक आहे. यानंतर मात्र दोन्ही टीमला विनंती आहे. शौर्य 11 ज्ञानदा विरुद्ध शर्विल कॉप्स, दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉप साठी रेडी राहायचंय. आणि दरम्यान या बॉल सहित आपण जर पाहिलं तर हा सामना मात्र जिंकलाय तो जेपी वॉरियर्स, अर्थात जागडे पाटील वॉरियर्स हा सामना जिंकतोय आणि थेट मेगा फायनल गाठणारा संघ ठरतोय. अगदात बक्षीस पात्र संघ ठरतोय तो जेपी वॉरियर्स. मनपूर्वक अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब. चांगला खेळ केला न्यू क्रांती स्पोर्ट्स क्लब या संघाने सुद्धा. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आणि या मॅच मध्ये जरा कमी पडले, पण नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांचं आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत.